मी प्रज्ञा पोवळे। रामेश्वरमचा कौल जाणून घेतल्यानंतर आपण येऊन पोहोचलो तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली इथं, जे शहर त्रिची म्हणूनही ओळखलं जातं। जसं कोकण किनारपट्टी ही महाराष्ट्राच्या भातशेतीचा आगार म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे त्रिची शहर तामिळनाडूचा राईस बाउल म्हणून ओळखलं जातं। 60,600 हेक्टरवरती इथे भाताची लागवड केली जाते। शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पाणी। कावेरी ही इथली प्रमुख जीवनदायिनी आहे, पण याच कावेरीच्या पाण्यावरून गेली कित्येक वर्ष कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये वादंग निर्माण झालाय। 2024च्या रणसंग्रामात तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली मतदारसंघामध्ये कावेरीच्या पाण्याचा प्रश्न हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो। कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये वर्षानुवर्ष कावेरीच्या पाण्यावरून अनेक वाद निर्माण झाले। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तमिळनाडूमध्ये डीएमकेचं सरकार आहे आणि हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत। इतकंच काय, तिरुचिरापल्लीचे विद्यमान खासदार थिरुनवक्कसर हे काँग्रेसचे आहेत आणि ते विक्रमी मतांनी इकडे निवडून आले। त्यामुळे यंदाच्या 2024च्या रणसंग्रामामध्ये कावेरीचा पाणी प्रश्न हा तिरुचिरापल्ली मतदारसंघामध्ये एक गेम चेंजर मुद्दा ठरू शकतो। जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर म्हणून रंगनाथ स्वामी मंदिराची ओळख आहे। राम मंदिर लोकार्पणाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच मंदिरात येऊन आशीर्वाद घेतले होते। प्रभू रामचंद्रांचं कुळ ज्या इक्ष्वाकू राजाच्या नावानं ओळखलं जातं, त्या इक्ष्वाकू राजानं याच मंदिरात शयनस्थितीतल्या श्री विष्णूंची स्थापना केली आहे। देशभरातलेच नव्हे तर जगभरातले हिंदू इथे दर्शनासाठी येतात। ...273 फूट उंचीवर असलेलं हे उच्ची पिल्लायार नावाचं गणपती मंदिर याच शहरात आहे। विभीषणाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी गणपती याच उंच डोंगरावर आल्याची आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे। तर 2024च्या रणसंग्रामात MDMK कडून दुराई वैयापुरी, AIADMK कडून करुपय्या पन्नीरसेल्वम आणि AMMK कडून सेंथिलनाथन मैदानात आहेत। वो डीएमके कांग्रेस कैंडिडेट तिरुनावक्करसु उसका नाम खराब है थोड़ा, इसलिए डीएमके वो सीट मांगे, वो एमडीएमके दे दिया। वाइको का बेटा इधर करता है, उन्होंने विन करेगा। पेरम्बलूर से नेहरू, मिनिस्टर नेहरू का, तो दुराई जी जीत जाएंगे यहाँ से। दुराई वाइको विन करेगा। वो नेहरू पेरम्बलूर का कैंडिडेट मिनिस्टर नेहरू का बेटा है, वो अरुण नेहरू 2 लाख सीट में 2 लाख डिफरेंट में विन करेगा। ये 39 यानी कि 40 सीट में इन्होंने काम नहीं किया, क्योंकि इनका विश्वास था कि पैसा कैसे घोटाला करेंगे, तो कमीशन कैसे खाएंगे, वो तो मोदी होने नहीं देंगे। अब की बार जो उनका विश्वास है, यहाँ से मैं कह के बता देता हूँ कि सदर्न इंडिया से कम 30 से लेकर 40 सीट ये लिखित में रख, अन्नामलई का करिश्मा चलेगा यहाँ पर। करिश्मा, हाँ, 30 से लेकर 40 सीट यहाँ पर कम से कम 12 से लेकर 15 सीट तक का अन्नामलई का जादूगर चलेगा। इसी तरह से हमारा विनिंग होगा, ये पब्लिक सब जानती है। आता या तिरंगी लढतीत तिरुचिरापल्लीवरती कुणाचा झेंडा फडकणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल। तोवर भारताचा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा महाभारत यात्रा रणसंग्राम 2024चा। प्रज्ञा पोवळे,
एबीपी माझा, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.